त्याच विषय काय आम्ही आभार मानायला आज सकाळला पाहायला बातमी वाचली आम्ही शहरामध्ये आपण सेटलमेंटचे त्यासाठी आपलं आभार मानण्यासाठी आलो तेच आपल्याला पत्र देऊन जायचे बाकी काय आणि दुसरं म्हणजे आपण ते दुसरंही केले किंवा भरगाव वेगानं त्या गोष्टीला आमचा पण पाठिंबा आहे म्हणजे शहरामध्ये रात्री एवढंच निवेदन आपल्याला देऊन जायचं होतं आपण नेहमीच नाही लोकांच्या भावना ज्या होत्या त्या आपण वेळेचे लक्षात घेऊन निर्णय केला त्याबद्दल सातारकरांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं म्हणजे पक्षपेक्षा सर्व पक्ष सगळ्यांच्या वतीनं आपल्या नागरिकांच्या वतीनं आभार मानतो. काल आई साहेबांची झाली होती त्यामध्ये आम्ही आपल्या सर्वांच्या भावना वगैरे साहेबांना सांगितलं मग त्यानंतर ठरलं की एकदम सर्जरी करायला ऑपरेशन डायरेक्टली करायला हायवेला तिकडं थोडं गोळ्या दिल्या तर स्पीड जिकडे आहे तिकडे शहरामध्ये काय होतं एक तर महिलांना वगैरे आता मंडईला वगैरे येताना किंवा मुलांना शाळेला सोडायला जाताना वगैरे महिलांना आणि अगदी वयोवृद्ध आता ते पुढच्या मागच्या दोघांना पण हेल्मेट म्हणल्यावर ते ठेवायचं कुठं वागवायचं कसं हा एक प्रश्न आहे आणि आपण पण थोडी माहिती घेतली तर तसं पण शहरामध्ये असे काय फार मोठे अपघात झाले नाही जे काही थोडे पोवे नाक्यावर झाले यापूर्वी मला ते मागच्या वर्षभरामध्ये आता पोवे नाक्यावर पण असा काय मोठा मागे एक स्कूलला जाणारा मुलगा बसच्या खाली झाला होता ते पोवे नाका तेवढ्या एरियावरच असे म्हणजे जे फेटल ऍक्सिडेंट होते त्या पोवे नाक्यावरच झाले होते मग असं इंटिरियर मध्ये कुठं शहरामध्ये असं ऍक्सिडेंट झालेत किंवा ज्यात जीव गेलाय कोणाचा किंवा असं काहीच नाही झालं मग आपण जर तपासलं तरी आपल्याला आणि त्या यानं सगळ्यांचं होतं की बाबा शहरात नको आधीच पेटा आहेत जुन्या रस्ते अरुंद आहेत त्यामुळे स्पीड काय अशी नसती त्यामुळं त्या याच्या सगळ्यांच्या होत्या आणि आपण ते नाही पण आता ते आमचे टप्पा इम्प्लिमेंटेशनचे विषय ते तुम्हाला थोडंसं सांगतो ना की कसं आहे की पहिल्यांदा तर आपण जनजागृती करणारच आहे पण त्याच्याबरोबर जे बाकी ट्रॅफिक नियम पाळत नाही लायसन्स वगैरे लायसन्स नाही ट्रिपल सीट बसता बाकीचे विदाउट नंबर प्लेट काढतात त्यांना आपण नाही त्यांच्यावर झाले त्या गोष्टीला आपल्याला हे नाही आमचं त्या गोष्टीला पाठिंबाच आहे म्हणजे आपण इव्हन आपण जे स्पीडिंगचा जे विषय आहे त्याचं पण थोडंफार कंट्रोल पाहिजे सर आणि दुसरं काय होतं की मला जो काल आपल्याच पैकीच लोक येऊन फीडबॅक देऊन गेले की बाबा जे 150 cc वरच्या गाड्या आहेत मोठ्या ते तिकडं कुठं इकडून शहरामध्ये तो स्लो स्पीडवर असणार बाहेर फिरलं की मग तो एक त्यांनाही थोडासा त्रास होऊ शकतो हेवी पॉवर व्हेकल्स आहेत म्हणजे आपल्याला माहिती आहे ह्युमन सायकोलॉजी आहे की कोण एवढ्या मोठ्या गाड्या 20 वर 30 वर काय चालवत बसणार नाही आणि एक मुद्दा असा होता की जे मोठ्या संस्था आहेत किंवा बाकी इस्टॅब्लिशमेंट जिथं स्टाफ मॅच्युअर्ड आहे मोठा म्हणजे ते अफोर्ड करू शकतात हेल्मेट आणि हेल्मेट पाळू शकतात म्हणजे आता मोठे कॉलेजेस आहेत तिथं प्राध्यापक आहेत नोकर वर्ग सरकारी कार्यालय आहेत किंवा जसं इस्टॅब्लिशमेंट आम्ही थोडं पहिल्यांदा हे करणार आहे की बाबा कारण बऱ्याच आता कमिन्सला आम्ही गेलो पलटनला कमिन्सला ते प्रत्येक कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कंपल्सरी हेल्मेट घालून यायचं आहे आणि आम्ही पण आज आमच्या कर्मचाऱ्यांना आज सगळ्यांना हेल्मेट वाटतो कारण आमच्या मीडियाच्या मित्रांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे बरेच फोटो दिले होते डोळे उघडले पण आम्ही एकदम आज 2600 हेल्मेट वाटून टाकतोय आमच्या कर्मचाऱ्यांना त्यामुळं थोडंसं ज्यांचं संस्थात्मक हे आहे त्यांना थोडं आम्ही हे करणार आहे की बाबा तुम्ही हे करा बाकी काही सर्वसामान्य नागरिक आहेत किंवा आपण जे सक्ती करणार नाही ते आपण म्हटलं ते बाकी ज्यांना सुमोटो किंवा ज्यांना हे आता काही लोक आता पण घालतातच म्हणजे अगदी आपण जर बघितलं तर काय म्हणजे प्रमाण फार कमी आहे म्हणजे हायवेवर कसं आहे उद्या असं म्हणायला नको की आम्हाला 2 किलोमीटर जायचं आणि आम्हाला हेल्मेट आता काय ते ऍक्सिडेंट 2 आणि 10 किलोमीटर काही सांगून होणार नाही तो म्हणणार आमचं गाव हायवेवर 2 किलोमीटर तुम्ही
हेल्मेट सक्ती राहणार. हायवेवर हेल्मेट सक्ती राहणार. फक्त तुमचं गाव 2 असू दे नाहीतरी 10 किलोमीटर असू दे. कारण आणि हेल्मेट ह्याचं कसं आहे, हेअर इंजुरीचं कसं आहे की लोकांना वाटते की जरा म्हणजे बाहेर जखम पण दिसत नाही, त्यामुळे हायवेच्या बाबतीत आपण थोडं स्ट्रिक्ट राहणार आहे. आणि नंतर मग स्टेट हायवेज पण आपण टार्गेट करणार आहे. कुठले मोठे स्टेट हायवे हेवी व्हेकल्स जातात, कारण हेवी व्हेकलचा धक्का लागला की उलटी पलटी गाडी होती, त्यामुळे ते लोणंद वगैरे थोडंसं ते हे करणार. त्यामुळे आपल्या सर्वांच्या भावना सांगतो की आज साहेब पण स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. हॅलो सर, पलीकडे झालं जनआंदोलनाला मोठं यश आलेलं आहे. नागरिकांचं पण तशी हे होतं थोडंसं जे घालायचे ज्यांचे ते नाही, पण सक्ती नको हे जरा सगळ्यांचं. आणि जिथं गरजेचं आहे तिथं आपण जिथं हायवे आहे इकडे तिथं जिथं स्पीड आहे वाहनांना तो होणं. आणि हे जे आपण लायसन्स वगैरे डीलर वगैरेंना पण हे करणार आहे बरं का, डीलर जे आहेत ना आपण लोकांच्या पण जनजागृती करायची. जनजागृती ते काय म्हणतात त्याला हेल्मेट वापरा. आज आपण अभिनंदन काय केलं नाही, आपले कोल्हापूर परिक्षेत्राचे आईजी साहेब नांगरे पाटील साहेब यांनी हेल्मेट सक्ती केली म्हणजे करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्याच्यानंतर ज्या काही प्रतिक्रिया सर्वांच्याच वतीनं म्हणजे स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून वर्तमानपत्र असतील, न्यूज चॅनल असतील, त्याचबरोबर काल आमचं प्रतिष्ठानसुद्धा सह्यांची मोहीम राबवली. त्यांनी या सगळ्याचा लोकांच्या भावनांचा विचार करून शहरामध्ये हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय हा म्हणजे आईजी साहेबांनी आणि पोलिसांनी थोडक्यात पोलीस यंत्रणेनं थांबवला. त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो होतो. कारण शेवटी प्रशासन, पोलीस यंत्रणा असू दे किंवा सरकारची कुठली यंत्रणा असू दे, लोकांसाठी काम करत असतात आणि लोकांच्या भावनांचा आदर ज्यावेळेला ते करतात त्यावेळेला त्यांनी केलेल्या याचं आपणसुद्धा त्यांचं अभिनंदन किंवा आभार मानणं गरजेचं आहे. आणि त्या संदर्भात आज SP साहेबांना आम्ही आभाराचं पत्र सर्वांच्या वतीनं दिलं आहे. आणि म्हणजे इतर जे काही आहेत लायसन्स म्हणा किंवा इतर जे काही भरगाव वेगानं गाड्या चालवण्याचे जे काही प्रकार आहेत त्याच्यामुळं स्वतःचा पण जीव धोक्यात येतो आणि आपल्या आजूबाजूच्यांची पण जीव धोक्यात येतं. ह्या गोष्टींवर कार्यवाही करण्याची त्यांची भूमिका जी आहे ही योग्य आहे. पण हेल्मेट सक्ती नको, कारण लोकांचं एक तर शहर लहान आहे, रस्ते छोटे आहेत, अजून पण सातारा शहरामध्ये जुन्या पेटा आहेत, त्यामुळं अशी काय फार स्पीड असते असं नाही. दुसरं म्हणजे फार काही मोठे ॲक्सिडेंट म्हणजे शहरामध्ये एक पोहे नाक्याचा परिसर जर सोडला तर फार काही मोठे जीवघेणे असे ॲक्सिडेंट काही शहरामध्ये कुठं झालेत असं आपल्या पण कधी बघण्यात नाही. त्यामुळं शहरामध्ये हे नको. हायवेला वगैरे जिकडं थोडंफार मोठ्या गाड्या असतात, हायवेला स्पीड जास्त असतं, त्या ठिकाणी ते करावं किंवा करता येणं योग्य आहे अशी आमची भूमिका होती. आणि ती म्हणजे पोलीस यंत्रणेनं मान्य करून आज सर्वांच्या भावनांचा आदर करून त्यांनी हा निर्णय थांबवला आहे. त्यासाठी त्यांचं आभार मानायला आम्ही सर्वजण इथं आलो.